पुण्यासह संपूर्ण राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण जमलेत। मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची ही विसर्जन मिरवणूक आपण या ठिकाणी पाहतोय। पुण्याचं ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय। अगदी जल्लोषात कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। या ट्रेनची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघते। मिरवणुकीमध्ये गायकवाड बंधूंचं सनई वादन आहे आणि देवलकर बंधूंचं चौघडा वादन आहे। नगारखाना, प्रभात ब्रँड, काम्यानी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचं पथक असणार आहे। तर रमणबाग प्रशाला, रुद्र गर्जना ढोल ताशा पथक आणि परशुराम ढोल ताशा पथक आहेत। मिरवणूक मार्गावरील चौकात भाविकांसाठी श्रींची पालखी उभी राहणार आहे। तर ही दृश्य आपण भाऊसाहेब रंगारी गणपतीची पाहतोय। भाऊसाहेब रंगारी गणपतीची देखील विसर्जन मिरवणूक आता सुरू होते। पुण्यात मानाचे 5 गणपती ही ओळख आहे पुण्याची आणि पुण्याची विसर्जन मिरवणूक देखील तेवढाच जल्लोषात। बहुरंगारी श्रीमंत बहुरंगारी गणपतीच्या समोर आपण पाहतो की केशव शंकनाथ पथकाच्या महिलांकडून वादन जे आहे ते शंकनाथ वादन या ठिकाणी केलं जाते। काही हजार महिला ज्या आहेत आपण पाहतो की शंकनाथ पथकामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते अगदी थोड्याच वेळात सुरुवात होते आणि या सगळ्या महिला आपण पाहतोय की या पथकामध्ये जे आहे ते सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे तो थोड्या वेळात मंडई चौकामध्ये पोहोचतो आणि त्यानंतर अधिकृत पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पुण्यातल्या श्रीमंत बहुरंगारी समोर अनेक कलाकार जे आहेत ते 8 दिवसांमध्ये हजेरी लावत असतात आणि सध्या आपण पाहतोय की काही हजार शंकनाथ महिला ज्या आहेत त्या शंकनाथ वादन करताना पाहायला मिळतात। पहिल्या इतिहासाच्या काळामध्ये ज्यावेळेस राजे युद्धावरती जायचे त्यावेळेस शंकनाथ जे आहे ते केला जायचा आणि मोहिमेला सुरुवात व्हायची। अगदी तीच परंपरा जी आहे आपण पाहतोय की या ठिकाणी महिलांकडून या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये जोपासली जाते आणि ह्या संपूर्ण महिला या शंकनाथ पथकामध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो की संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालेलं पाहायला मिळतं। या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय कारण गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असताना या सगळ्या महिला विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना